आमचा जागर दीप. नमस्कार रसिक श्रोते हो. जागर दीप श्राव्य दिवाळी अंक 2023 अंतर्गत दीपत्कार सदराच्या दुसऱ्या भागात मी चेतना मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. दीपत्कारच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात आपल्या पत्रकारितेची 20 वर्षे पूर्ण केलेल्या ताठकण्याच्या पर्यावरण प्रेमी पत्रकार अनुजा चव्हाथे यांना. त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत हर्षद जाधव यांनी. नमस्कार श्रोते हो. जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2023च्या दीपत्कार या सदराच्या आजच्या नव्या भागात मी हर्षद जाधव आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत पर्यावरण, संस्कृती आणि समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर केवळ पत्रकारिता नाही तर ठाम भूमिका घेऊन काम करणाऱ्या निर्भीड पत्रकार अनुजा चव्हाथे. अनुजाताई नमस्कार. नमस्कार. साहित्य जागरच्या या उपक्रमात या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपत्कार या सदरात तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. मला इन्व्हाइट केल्याबद्दल म्हणजे प्लेजर आहे, आनंद आहे. साहित्य जागरच्या सर्व उपक्रमांची दखल तुम्ही नेहमी घेत असता, मला त्याची पूर्ण कल्पना आहे. म्हणजे आम्ही काहीही तुम्हाला पाठवलं, पत्रकार म्हणून जरी पाठवलं तरी त्याची दखल तुम्ही नेहमी घेत असता. तर आज या निमित्ताने आपण तुमच्या पत्रकारितेचा प्रवास थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्की. मला हे माहिती आहे की तुम्ही पार्ले टिळकच्या विद्यार्थिनी हो आणि पुढे मुंबई विद्यापीठातून तुमचं मानसशास्त्र या विषयामध्ये शिक्षण पूर्ण झालेलं, पदव्युत्तर पदवी तुम्ही पूर्ण केलेलं आहे. तर हा सगळा बालपणाचा प्रवास कसा होता? म्हणजे पत्रकारितेची मुळं त्या बालपणात आहेत की हे अचानक म्हणजे जेव्हा आपण विचार करू लागलो त्यावेळी सुचलं होतं? ऍक्च्युली माझ्या बाबतीत म्हणायचं तर पत्रकारितेत थेट पत्रकारितेत येणं हा कदाचित थोडासा अपघात आहे. म्हणजे मी साधारण शाळेत असताना आमच्याकडे, मी पार्ले टिळकची आहे आणि डॉक्टर आशिष देशपांडे हे पार्ले टिळकचे एक स्टुडंट होते आणि 8वीत असताना डॉक्टर देशपांडेंचं आमच्या शाळेमध्ये लेक्चर झालं होतं आणि 8वीत असताना मी तेव्हा ठरवलं ते लेक्चर ऐकून की आपण सायकियाट्रिस्ट व्हायचं, काहीच बाकी नाही व्हायचं, सायकियाट्रिस्टच व्हायचं. पण 10वीचा रिझल्ट लागला, 10वीला 80% प्लस होते, घरच्यांची इच्छा होती सायन्सला जावं, पण मला एका क्षणी असं रिझल्ट 2 दिवस लागायच्या आधी मला असं जाणवलं की आपण काय सायन्स करू शकणार नाही, आपण डिसेक्शन करणारी व्यक्ती नाही. म्हणजे इन्सिडेंट अगदी फालतू होता की एक झुरळ आलं होतं आणि मी किंचाळलेले आणि मला घरून ओरडा बसला की अरे झुरळ बघून काय ओरडतेस. आणि तेव्हा मला असं काय म्हणूया आपण, ते सडनली असं रिअलाइज झालं मला की अरे आपण ही गोष्ट पाहून ओरडतो, आपण डिसेक्शन कसं करणार. कारण म्हणजे मोठी बहीण सायन्सवाली होती, सो घरी डिसेक्शन, तिचं डिसेक्शन बॉक्स, तिचा तो एप्रेन हे वगैरे घरी होतं. तर त्याच्यामुळे मला हे कुठेतरी पर्कोलेट झालं की आपण डिसेक्शन करू शकत नाही बाबा. सो 2 दिवस आधी मी जाऊन रुपारेलचा फॉर्म आणला, कारण रुपारेलला सायकोलॉजी होतं तेव्हा. सायकोलॉजी मी तेव्हा विचार केला की सायकियाट्री नाही तर आपण किमान सायकोलॉजी घेऊन ग्रॅज्युएशन करावं, मास्टर्स करावं, सायकोलॉजिस्ट व्हावं, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होता येईल असं. आणि सो मी रुपारेलला ऍडमिशन घेतली आणि 11वी ते 15वी मी रुपारेललाच होते. म्हणजे टीवायला जाताना पण परत एक थोडंसं असं डायसी माइंड झालेलं होतं, कारण मला तोपर्यंत मराठी लिटरेचर आवडायला लागलेलं, मला फिलॉसॉफी आवडत होतं बिकॉज ऑफ दी एचओडी, म्हणजे खूप सुंदर शिकवायच्या एचओडी, आणि सायकोलॉजी तर घ्यायचंच होतं. म्हणजे हे 5 वर्षांचा प्रवास होता सायकोलॉजीचा. सो थोडंसं माइंड डायसी झालं. पण तेव्हा मी स्वतःला विचारलं की आर्ट्सला मी का आले, मी सायन्स सोडून आर्ट्सला आले सायकोलॉजीसाठी. सो मग मी परत निर्णयापर्यंत पोहोचले की ओके आपल्याला सायकोलॉजीमध्येच करिअर करायचं आहे, तो मराठी आणि फिलॉसॉफी मे बी आपण डबल ग्रॅज्युएट वगैरे असंही विचार केलेला मी. तर ग्रॅज्युएशन झालं माझं आणि त्याच्यात असं झालं की मी शेवटच्या 3 पेपरांना प्रचंड आजारी पडले. म्हणजे आता पेपर देऊ शकते की नाही अशी परिस्थिती होती. पण सुदैवाने असं झालं की जो काही आधी अभ्यास थोडाफार केलेला होता त्या बळावर फर्स्ट क्लास तर मिळाला, पण युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सला ऍडमिशन नाही मिळाली मला. म्हणजे मला 63% समथिंग होते, 63 समथिंग. आणि त्या वर्षीची ऍडमिशन म्हणजे MA ची ऍडमिशन मला नाही मिळाली सायकोलॉजीची. आणि माझा निर्णय
असा होता की मला फक्त युनिव्हर्सिटीलाच ऍडमिशन घ्यायची आहे. म्हणजे आमच्या ज्या आधीच्या बॅचेस होत्या त्या सगळ्यांनी आम्हाला असं सांगितलेलं की मुंबई युनिव्हर्सिटीचा सायकोलॉजीचा अभ्यासक्रम हा बेस्ट आहे आणि दुसरीकडे कुठेच विचार नाही करायचा आपल्या डिपार्टमेंटने. रुपारेलचं सायकोलॉजी डिपार्टमेंट बेस्ट आहे, सो बेस्ट कडून बेस्ट कडेच जायचं. हा, त्याच्यामुळे मग मी एसएनडीटीचा विचार नाही केला. एसएनडीटीचा विचार केला असता तर मला सहज ऍडमिशन मिळालीही असती, किंवा निर्मला निकेतनचा विचार केला असता तर तिथेही एमएसडब्ल्यू ला ऍडमिशन मिळाली असती. पण मी खूप म्हणजे त्या काय म्हणू आपण त्या मानसिकतेमध्ये नव्हते की मी वेगळ्या कॉलेजचा किंवा वेगळ्या युनिव्हर्सिटीचा विचार करेन. हा, म्हणजे एक आपल्याला जे सांगितलं गेलं होतं की एचओडींनी सांगितलं, शिक्षकांनी बाकीच्या सांगितलं, प्राध्यापकांनी, आपल्या सिनियर्सनी सांगितलं की मुंबई युनिव्हर्सिटी इज द बेस्ट, सो आपण तिथेच जायचं, असं होतं ते. सो त्याच्यामुळे मग त्या वर्षी ऍडमिशन घेतली नाही आणि मग असे विचार आला, म्हणजे त्याचं सायकोलॉजीचं युनिव्हर्सिटी मधलं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या जवळच गरवारे इन्स्टिट्यूट आहे आणि तिथून जाता जाता मला म्हणजे युनिव्हर्सिटीतून बाहेर पडताना मी गरवारे एक दिसलं, म्हटलं काय आहे बघूया, म्हणून मी तिथे पाहिलं आणि तिथे पत्रकारितेचा कोर्स होता आणि मी लिहित होते. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना मी लिहायचे, म्हणजे असे पानभर निबंध असायचे आणि कॉम्पिटिशन असायची वर्गात की तुझा निबंध मोठा की माझा निबंध मोठा. सो मला हे माहिती होतं की मला लिहायला आवडतंय. पण मग मी असं इव्हन रुपारेलमध्ये असताना रुपारेलला एक साहित्य मंच होता, पण मी तिथे कधी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट नव्हते. म्हणजे तिथे जाऊन कविता सादर करणं म्हणा किंवा कथा वगैरे लिहून सादर करणं असं कधीच नाही झालं. तर तेव्हा मी स्वतःला म्हटलं की चल आपल्याला ही ऍडमिशन नाही मिळत आहे ना सायकोलॉजीची, आपण 1 वर्ष ब्रेक घेऊन आपलं लिहिणं सुधारूया, आपल्याला लिहिता येतंय ना, मग ते लिहिणं सुधारूया. असं करून मी गरवारेच्या जर्नलिझमच्या कोर्सला ऍडमिशन घेतली आणि तीही मराठीला घेतली, कारण मला मराठी लेखन सुधारायचं होतं. लिहिता येणं ही माहिती असणं ही गोष्ट वेगळी आणि लेखन सुधारणं, त्याच्यावर प्रोफेशनली काम करणं याची जाणीव होणं ही गोष्ट वेगळी होती. आणि तिथे गरवारेला ऍडमिशन घेतल्यावर असं झालं की पहिल्या फर्स्ट टर्म म्हणजे 2 टर्मच्या ज्या एक्झाम्स होत्या तर फर्स्ट टर्मला मी दुसरी आले आणि गरवारेला इंटर्नशिप मिळताना असं होतं की पहिला जो येतो वर्गातला विद्यार्थी तो तेव्हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये इंटर्नशिप करायचा आणि दुसरा जो विद्यार्थी होता तो लोकसत्ताला करायचा. सो मला लोकसत्ता मिळाला आणि घरी लहानपणापासून लोकसत्ता येत होता, मटा पण येत होता. म्हणजे पण जेव्हा मी असं मुद्दाम वाचायला लागले तर तेव्हा लोकसत्ताशी नातं निर्माण झालं होतं आणि ही संधी अगदी आयती अशी काय म्हणूया आपण ताटात वाढून घे बाई तुला असं झालं. तर इंटर्नशिप लोकसत्तामध्ये केली आणि तिथे कदाचित काम चांगलं केलं असेल किंवा काय. माझी फायनल एक्झाम झाल्यानंतर असं सांगितलं गेलं की तुझी एक्झाम आज संपली तर उद्यापासून तू लोकसत्तामध्ये यायचंच. एक रंगत जॉईन म्हणजे पेरोलवर नव्हते अर्थात मी, पण यायचंच असं सांगितलं गेलं आणि लोकसत्ता वॉज अ बिग ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे आज परीक्षा संपल्यावर उद्या असं बोलवणं की ये लोकसत्तामध्ये तुला शिकायला मिळेल आणि शिक तू जेवढं शिकायला मिळेल तेवढं. तर त्याच्यामुळे मग असं झालं की तो जो प्रवास सुरू झाला मग त्याच्यानंतर कधी मागे वळून पाहायची अशी वेळ नाही आली. मी अपघाताने एवढ्यासाठी विषय होता तो मागे पडला. म्हणजे माझं गरवारेचं जे प्रोजेक्ट होतं, डेझर्टेशन होतं, ते सायकोलॉजी बद्दलच होतं. म्हणजे माझं प्रेम तेव्हाही कायम आहे, आजही कायम आहे. मी तेव्हा आपण येऊच पुढे. तर म्हणजे एकूण लोकसत्तेपासून तुमच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात झाली. हो. त्यावेळी कोण होते लोकसत्तामध्ये संपादक? टिकेकर सर होते. हो. अच्छा. म्हणजे असं काही आठवतंय का की सुरुवातीला तुम्ही काही वेगळं केलं आणि त्याला प्रोत्साहन मिळालं किंवा काही करायचं होतं पण करता आलं नाही वगैरे असं? कारण तो सगळा उमेदीचा काळ असेल तुमचा. प्रोत्साहन म्हणजे संभव मला असं वाटतं की मला लोकसत्तामध्ये खूप प्रोत्साहन मिळालं, कारण मी इंटर्नशिप करत असताना मला शुभदा चौकरांचं मार्गदर्शन मिळालं. चतुरंगसाठी मी एक लेख लिहिला होता, म्हणजे कदाचित त्यांना ही शैली आवडली असेल किंवा एक नवीन मुलगी आहे तिला संधी देऊया असं म्हणून त्यांनी केलं असेल. पण ती एक संधी म्हणजे चतुरंगसाठी आपल्याला लिहिता येणं हे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मी आपण जी सप्लिमेंट पाहत असतो की अरे ह्याच्यात केवढी मोठी माणसं लिहितात आणि आपल्याला जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडल्या लिही तू प्रयत्न कर असं संधी मिळणं ही खूप मोठी. आणि त्याच्यात असं झालं की एप्रिल-मे मध्ये म्हणजे मी पहिल्यांदा लहान मुलांची गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न केला. मी मुद्दाम प्रयत्न नाही केला. मी कधी असं लहान मुलांच्या गोष्टी किंवा कविता माझ्या ज्या झाल्या त्या मुद्दाम बसून लिहिल्या असं कधीच नाही. काहीतरी थॉट डोक्यात येतो, कागदावर उतरवून काढते आणि असं लक्षात येतं की अरे वा गोष्ट जमली आहे बरं का आपल्याला. तर तसं झालं आणि तेव्हा मी बालरंगसाठी ती पहिली गोष्ट लिहिली. म्हणजे ही 2003 मधली गोष्ट सांगतेय मी. आणि म्हणजे शुभदा मॅमना ती गोष्ट आवडली, ती बालरंगमध्ये छापून आली आणि म्हणजे ही परत एकदा ही खूपच मोठी अपॉर्च्युनिटी होती की
त्यामुळे लोकसत्तामध्ये संधी खूप मिळाली मला. त्यावेळेला बायलाईन्स पण खूप मिळायच्या. मुंबई वृत्तांताच्या निमित्ताने बायलाईन्स मिळायला लागल्या, शिकायला खूप मिळालं. सो म्हणजे तो प्लॅटफॉर्म ग्रेटच होता. नाही, त्यावेळेला अगदी जनरल हे होतं, म्हणजे बीट नव्हतं माझ्याकडे कोणतंही, कारण म्हणजे इंटर्न पण नाही, पेरोलवर पण नाही, जस्ट आम्ही म्हणजे काय असाइनमेंट बेसिसवर आम्हाला पैसे मिळायचे. त्याच्यामुळे असं पर्टिक्युलर बीट, डेडिकेटेड बीट असं नव्हतं. सो आज या असाइनमेंटला जा, उद्या त्या असाइनमेंटला जा, असं खूप झालेलं होतं. पण त्यातूनही खूप शिकायला मिळालं, कारण वेगवेगळ्या लोकांशी ओळख कशी करायची, ओळख वाढवायची कशी, हे शिकायला मिळालं त्याच्यातून. प्रत्यक्ष पेरोलवर किंवा प्रत्यक्ष नोकरी म्हणून पत्रकारिता कुठून सुरू झाली? लोकसत्तेतच सुरू झाली की लोकसत्तामध्ये सुरू झाली, पण त्यानंतर काही काळाने मी तो जॉब 3-4 महिन्यामध्ये सोडला आणि त्याच्यानंतर मी टाइम्स इंटरनेटला जॉईन झाले होते. आणि इंटरनेटचं फील्ड तेव्हा खूपच नवं होतं. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स हा पहिलं मराठी वर्तमानपत्र होतं ज्याचं म्हणजे बातम्या इंटरनेटवर प्रॉपर वाचायला मिळायच्या, ऑनलाईन वाचायला मिळायच्या. त्या ऑनलाईनच्या टीमच्या अगदी सुरुवातीच्या भागांपैकी म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या ह्याच्यात मी होते. ऑनलाईनचं विश्व काय होतं किंवा कसं होतं याची ओळख मला त्या माध्यमातून झाली, की कुठून प्रतिसाद मिळतो, लोक काय वाचतात, अशा पद्धतीने तो प्रवास तिथून सुरू झाला. म्हणजे तो प्रॉपर नीट जॉब असा म्हणता येऊ शकेल. मी अर्थात लोकसत्ताचा होता, पण तरी त्या पलीकडे जाऊन तो 3-4 महिन्यात सोडल्याने हा व्यवस्थित जॉब म्हणून मी म्हणेन त्याला. म्हणजे तुम्ही म्हणाल की इथून तुमची खरी नोकरी म्हणून आपण पत्रकारितेचा जॉब तुमचा सुरू झाला. आणि म्हणजे मराठी वृत्तपत्र किंवा मराठी मीडिया हा ऑनलाईन होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर तुम्ही त्यात शिरलात. हो हो. तर त्यावेळी मला वाटतं म्हणजे युनिक कोड फॉन्ट नव्हता, मला वाटतं तुम्ही फोटो काढूनच अपलोड करायचा. नाही, युनिकोडच होता, फॉन्ट युनिकोडच होता. फक्त ई पेपर तेव्हा नव्हता, म्हणजे मला तरी आठवत नाहीये ई पेपर, कारण आम्ही बातम्या रोज अपलोड करायचो. म्हणजे सिस्टीम मध्ये आलेल्या बातम्या अपलोड करणं हे एक टास्क असायचं. म्हणजे होम पेज डेकोरेट करणं. वेबसाईट होती ती. हो, वेबसाईट होती प्रॉपर. म्हणजे होम पेजवर कुठची बातमी दिसली पाहिजे, कुठची बातमी वरती असली पाहिजे, हे सगळं डिझाईन करायचं, ठरवायचं, असं ते काम होतं. आणि त्यावेळेला आमच्या टीममध्ये 2घच होते. म्हणजे मी माझा गरवारेचा मित्र निलेश बने, आणि तो नंतर महाराष्ट्र टाइम्स म्हणजे ऑनलाईनचा कलिगही होता माझा. त्याचा आवर्जून उल्लेख करेन, कारण निलेशकडून मला शिकायला खूप मिळालं ऑनलाईन मधलं. म्हणजे वेब पेज डिझाईन कसं करायचं इथपासून त्याने मला मार्गदर्शन केलेलं होतं. ओके. मुद्रित मध्ये सुरुवात केली, पण ऑनलाईन मधून तुमचं खरं करिअर सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. खरं तर मी लोकसत्तामध्ये म्हणजे पेरोलवर नव्हते, पण 2-2.5 वर्ष मी तिथे म्हणजे आम्हाला असाइनमेंट बेसिसवर पैसे मिळायचे. त्याच्यामुळे म्हणजे तिथे मी काम करत होते. आणि कसं होतं माहितीये, सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की तेव्हा पैसे थोडे कॉम्प्रोमाइज झाले किंवा खूपसे पैसे नाही मिळाले तरी हरकत नव्हती मला, कारण मला खूप शिकायला मिळत होतं. म्हणजे हवं होतं, म्हणजे ती गरज होती, घडणीची ती पण गरज होती. कारण माझं या फील्डमध्ये कोणीच नव्हतं. म्हणजे मी याआधी सोशल मीडियावर म्हटलेलं होतं की माझे एक म्हणजे आजीचे, माझ्या आईच्या आईचे चुलत भाऊ मोगर अंगणेकर, ते तर पण आमच्या घरात म्हणजे अदरवाईज बाबांकडून किंवा आईकडून असं लिहिण्याच्या क्षेत्रात ते सोडून कोणीच नव्हतं. आणि म्हणजे मोगर अंगणेकरांशी थेट संबंध माझा कधीच नव्हता. म्हणजे माझ्या आईकडे लिहिण्याची शैली असेल, कारण निबंध अर्थात तिने मला लिहायला शिकवले. माझी आजी शिक्षिका होती, ती पर्यवेक्षिका होती, त्याच्यामुळे तिच्याकडे लिहिण्याचं कसं होतं. पण पत्रकार म्हणून कोणालाच कधीच काही अनुभव नव्हता, किंवा असं दूरदूरच्या माझ्या मित्रमंडळींमध्ये पण पत्रकार कोणी नव्हतं. माझ्या वर्गातले जे सगळे असतील ते असे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, CA, CS या क्षेत्राकडे वळलेले. आणि मी असं काहीतरी अनाकलनीय पद्धतीने मी वेगळ्या वाटेवर चालत गेले. पण त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्यावेळेला थोडेसे पैसे आपण कॉम्प्रोमाइज केले तरी चालतील, पण जो अनुभव आपल्याला या सगळ्यातनं मिळतो आहे आणि लोकसत्तासारख्या ब्रँड बरोबर जो अनुभव मिळतो आहे तो सुरुवातीच्या काळातला खूप महत्वाचा होता. जसं तुम्ही मटाच्या ऑनलाईन आवृत्तीत सुरुवातीच्याच काळात सहभागी झालात, हो, तसाच तुमच्या पत्रकारितेतला पुढचा टप्पा खूप महत्वाचा आहे, आणि तो असा की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये 24 तास वाहिनी जी पहिली सुरू झाली, झी 24 तास, तर त्या झी 24 तासच्या सगळ्या सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा ती 24 तास सुरू झाली त्या काळामध्ये तिथे काम करणाऱ्या सुद्धा तुम्ही होतात. हो, तिथे
तिथेही तुम्ही काम केलेलं आहे आणि जवळजवळ बराच काळ तिथे तुम्ही काम केलेलं आहे. तर त्याविषयी थोडं सांगा ना, म्हणजे ती कशी काय सुरुवात झाली आणि तुम्ही नेमकं तिथे काय काम करायचं? मी मटा ऑनलाईनला होते त्यावेळेला झी 24 तास बद्दल चर्चा सुरू झालेली होती. म्हणजे साधारण मला मटा ऑनलाईनला एक 8-9 महिने झाले आणि तेव्हा झी 24 तास येते अशी चर्चा सुरू झालेली. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कधीच विचार केला नव्हता. म्हणजे गरवारेला असतानाही मला इलेक्ट्रॉनिक मीडियाची फारशी ओढ नव्हती किंवा गरवारे बाहेर पडल्यावरही ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी CV देण्याचं ठरवलं की आपण ट्राय करायला पाहिजे नोकरीसाठी, तेव्हाही मी असं खूप उत्साहाने जाऊन, म्हणजे सहाराची त्यावेळेला एकदा ऑडिशन झालेली होती, सहाराच्या परीक्षा आणि ऑडिशन. हा, आणि मला आता आठवत नाही ते हिंदीत येत होतं का हिंदीत होतं आणि मराठीत येत होतं असं झालं. पण म्हणजे त्यावेळेला मला असं आठवतं रस्त्यावरती रांगा लागलेल्या होत्या स्टुडिओच्या बाहेर ऑडिशन द्यायला. आणि मी केवळ मैत्रिणींना कंपनी म्हणून त्यांच्याबरोबर गेलेले होते. मला स्वतःहून उत्साहाने तिथे जायचंय असं कधीच नव्हतं. पण या दरम्यानच्या काळात माझा एक झी बिझनेस मधला एक मित्र होता, बिपिन गजरा म्हणून. तर त्याने खूप महत्वाचा मला सल्ला दिला. त्याने मला सांगितलं की अनुजा बघ, वयाची 30 वर्ष 40 वर्ष गाठण्याआधी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येऊन शिकणं आणि 30 आणि 40 वर्षांनंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येऊन शिकणं ह्याच्यात फरक पडेल. सो जोपर्यंत तू 30शी गाठलेली नाहीस तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, कारण नाईट शिफ्ट करणं किंवा जी काही इलेक्ट्रॉनिक मीडियाची दगदग असते ती तुला करता येऊ शकेल. आणि हा खूपच व्यावहारिक सल्ला होता. तोपर्यंतही मी असं विचार करत होते की अरे इलेक्ट्रॉनिक मीडिया कशाला, आपल्याला प्रिंट मीडिया इतकं छान आपण आयुष्याची सुरुवात केली आहे आणि असं तसं. पण तो व्यावहारिक सल्ला तो मला जेव्हा म्हणाला की 30 म्हणजे वयाची 30शी झाल्यानंतर तुला कोणी असं सांगायला येणार नाहीये किंवा वयाची 40शी ओलांडल्यानंतर तुला कोणी असं सांगायला येणार नाही. सो बेटर आता ऑपॉर्च्युनिटी आहे, ऑपॉर्च्युनिटी घे, तू शिक काहीतरी, ह्याच्यात थांबच असं नाही पण किमान शिकण्याचा प्रयत्न कर की ऑलरेडी तू 2 माध्यमांचा काही काळ अनुभव घेतलेला आहे. सो वाय नॉट तिसरं माध्यम. सो अशी माझी म्हणजे झी 24 तास मी म्हणजे असं अप्लाय केलेलं होतं त्या ह्यानी, म्हणजे तो सल्ला मानून. ओके. पण मग तिथलं तुमचं कसं कामाचं स्वरूप काय होतं? म्हणजे सुरुवातीला तुम्ही रिपोर्टिंग करायचात की नाही? मी इलेक्ट्रॉनिक मीडियाला रिपोर्टिंग कधीच केलेलं नाही. मला स्वतःला इलेक्ट्रॉनिक मीडियाचं रिपोर्टिंग पचत नाही. मी कॅमेऱ्याला फेस करू शकत नाही. म्हणजे IBN लोकमत जेव्हा लॉन्च होणार होतं त्यावेळेला अनेक जणांनी अप्लाय केलेलं, मीही त्यापैकी एक होते. आणि त्यावेळेला कॅमेरा टेस्ट झालेली होती, सो अँकर टेस्ट झालेली होती माझी. आणि अँकर टेस्ट द्यायला गेले आणि समोर कॅमेरा, लाईट्स हे बघून मी इतकी फंबल झाले की म्हणजे हा आवाज माझाच आहे का, हे शब्द मीच उच्चारते का, मला समोरचं स्क्रीनवरचं दिसत नाहीये का, असं करत आणि समोरचे ते लाईट्स बघून माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. सो तेव्हा मला रिअलाइज झालं की आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाला कॅमेराला फेस करायला कदाचित केपेबल नाही आहोत. आणि म्हणजे झी 24 तासला जाताना मला त्यांनी विचारलेलं होतं की तुला एंटरटेनमेंट करायचं आहे का, कारण मी कल्चरलचे कार्यक्रम काही कव्हर केलेले होते लोकसत्तासाठी. सो ते हातात फाईल बघून त्यांनी मला विचारलेलं की तुला एंटरटेनमेंट करायचं आहे का. सो देन आय वॉज लाईक, मला एंटरटेनमेंट मधला पण नाही आवडत, त्याच्यामुळे मला नाही करायचंय, तुम्ही रिपोर्टिंग दिलं तरी नाही करायचंय. अँड देन आय वॉज आस्क्ड टू शिफ्ट ऑन डेस्क. आणि मी एन्जॉय केलं. म्हणजे बुलेटिन प्रोड्यूस करणं हे प्रकरण जे सगळं होतं किंवा ही जी प्रक्रिया सगळी होती ती मी खूप एन्जॉय केली. मी 3 वर्ष झी 24 तासला होते. हो, तेच मी म्हटलं की बराच काळ मला एक म्हणजे आपल्या श्रोत्यांसाठी, आपल्या श्रोत्यांना नेमकं समजावं म्हणून आता जे तुम्ही म्हणालात की बुलेटिन प्रोड्यूस करणं, ही म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर काय ही प्रोसेस असते? कारण आम्ही फक्त ऐकतो, म्हणजे न्यूज अँकर त्या बातम्या सांगतात आणि मागे बॅकग्राऊंड चालू असते किंवा मग मध्ये बाईट्स असतात किंवा फील्ड वरून काही रिपोर्टिंग असतं. बरोबर. हे नेमकं कसं, म्हणजे तुम्ही नेमकं काय काम करायचं ऍज अ? आपण अर्ध्या तासाचं स्लॉट कन्सिडर करूया. म्हणजे जेव्हा झी 24 तासची सुरुवात झाली तेव्हा पहिलं बुलेटिन 5 वाजता सुरू व्हायचं, 5 ते 5:30, 6 ते 6:30. म्हणजे स्टेशन ID सुरू झाल्यापासून पुन्हा धन्यवाद या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया, हा स्टेशन ID येईपर्यंत, म्हणजे त्याच्यानंतरचं स्टेशन ID येईपर्यंत, म्युझिक येईपर्यंत हा जो अर्ध्या तासाचा चंक आहे हे एक बुलेटिन म्हणून आपण कन्सिडर करूया. हे बुलेटिन कधी एक्सटेंड होतं ज्या वेळेला काहीतरी हॅपनिंग असतं, मे बी बॉम्ब, म्हणजे कधी ब्लास्ट होतो, कधी कुठे काय क्रिकेट मॅच चालू असेल किंवा आपलं कोणी खेळत असेल किंवा मे बी JNK मध्ये काहीतरी होत असेल, त्यावेळेला हे अर्ध्या तासाचं बुलेटिन स्ट्रेचही होऊ शकतं. किंवा गणपतीच्या म्हणजे विसर्जनाच्या वेळेला आपण बघतो की दिवसभर बुलेटिन चालूच राहतात, सतत एका मागोमागे कंटिन्यू राहतं.
पण आपण साधारणपणे अर्ध्या तासाचा बुलेटिनचा चंक किंवा कन्सिडर करू. निवडणुकांच्या वेळी वगैरे. हा, निवडणुकांच्या वेळी. येस एक्झॅक्टली. अर्धा तासाचं बुलेटिन कन्सिडर करताना अर्ध्या तासाच्या बुलेटिनमध्ये 3 भाग पडतात, 3 सेगमेंट्स. म्हणजे एक बुलेटिन कम्प्लीट अर्धा तास नसतं, 24 मिनिटं असतं. तर 8-8 मिनिटाचे किंवा 9-9 मिनिटाचे आपण सेगमेंट प्रत्येक कन्सिडर करूया. तर पहिलं सेगमेंट असतं जे हार्ड न्यूजचं असतं. म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलं की निवडणुका, तर निवडणुकांसंदर्भातल्या काही बातम्या असतील किंवा काहीतरी पॉलिटिकल हॅपनिंग असेल, तर म्हणजे अशा बातम्या ज्या असतात ते पहिल्या 8-9 मिनिटांमध्ये घेतल्या जातात. त्यानंतर ब्रेक होतो. म्हणजे मी आयडियल परिस्थिती सांगते तुम्हाला. दुसऱ्या सेगमेंटमध्ये कम्पॅरेटिव्हली थोड्या मे बी ग्रामीण भागातल्या काही बातम्या असू शकतील किंवा शहरातल्या थोड्या सॉफ्ट बातम्या असू शकतील. अगदी सॉफ्ट नाही, म्हणजे एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स हे अगदी सॉफ्ट होतं जे थर्ड सेगमेंटला वापरलं जातं. तर सेकंड सेगमेंटला कम्पॅरेटिव्हली थोड्या सॉफ्ट, थोड्या हार्ड, असं म्हणजे संमिश्र असतं ते. हा, आणि मग थर्ड सेगमेंटला असतं जे काय सिरियलची एखादी बातमी असेल किंवा कोणाच्या तरी ऍक्टर ऍक्ट्रेसची असेल, स्पोर्ट्स बद्दलची असेल किंवा काहीतरी लाईट न्यूज असेल, काय दिवाळीची खरेदी आता चालू आहे, तर आत्ताचं बुलेटिन जे लागेल तर त्याच्यात दिवाळीची खरेदी हे कदाचित थर्ड सेगमेंटला येईल. उद्या दिवाळी आल्यानंतरचं, म्हणजे दिवाळीच्या दिवसात दिवाळीच्या बातमीनी ओपन पण करू शकतो बुलेटिन आपण. तर सर्वसाधारणपणे बुलेटिन हे असं असतं. आणि ह्याच्यात मग 6 हेडलाईन्स किंवा जनरली 6 हेडलाईन्सची पद्धत होती तेव्हा. त्याच्यामध्ये आता जसं तुम्ही म्हटलं की बाईट बघतो आम्ही किंवा हे बघतो, तर 3 पद्धतीने असतं. एक तर ड्राय न्यूज असते की काहीतरी ब्रेकिंग आली आहे किंवा हातात व्हिज्युअल्स काहीच नाहीयेत, तर ती नुसती न्यूज, नुसती न्यूज सांगितली जाते. दुसरं अँकर व्हिज्युअल असतं की आपल्या हातात व्हिज्युअल्स आलेले आहेत किंवा ग्राफिकवर आपण बातमी चालवलेली आहे काहीतरी. कधीतरी त्याला एखादा बाईट येतो, म्हणजे काहीतरी हॅपनिंग आहे, कुठेतरी तोडफोड झालेली आहे, तर पोलीस तिथे पोहोचलेत, मग कुठची तरी एजन्सी तिथे पोहोचते किंवा आपला रिपोर्टर तिथे पोहोचलेला असतो आणि डायरेक्ट आपण ऑनलाईन तो बाईट, म्हणजे ती व्यक्ती जे काय सांगत असते बूमच्या समोर जे, म्हणजे ऑथॉरिटी व्यक्ती म्हणते, रिपोर्टर नाही, ऑथॉरिटी व्यक्ती, म्हणजे कुठचा तरी अधिकारी असेल, मंत्री असेल, पोलीस अधिकारी असेल, त्यांच्याकडून आपण माहिती घेत असतो. तर तो असतो बाईट. म्हणजे साधारण एक 30 ते 35 सेकंदाचा बाईट असणं अपेक्षित असतं. पण ज्या वेळेला लाईव्ह बुलेटिन जातं त्यावेळेला तो एक्सटेंड होऊ शकतो. तर तो अँकर व्हिज्युअल बाईट, म्हणजे एकीकडे व्हिज्युअल्स दिसतात त्या सिच्युएशनचे आणि दुसरीकडे तो बाईट, म्हणजे ती व्यक्ती, ऑथॉरिटी व्यक्तीचं ते त्या सिच्युएशन बद्दलचं म्हणणं असं असतं. आणि एक पद्धत असते पूर्ण पॅकेजची, म्हणजे अँकर पहिल्या 2 ओळीची इंट्रोडक्शन देतो आणि मग व्हिज्युअल्सवर अख्खी माहिती दाखवायला सुरुवात होते. त्याला पॅकेज म्हणतात. मग त्याच्यात कधी 2, म्हणजे त्याच्यात पॅकेजचे पण साधारणपणे 3 भाग पडतात, VO1, VO2 आणि कन्क्लुजन. सो VO1, VO2 मध्ये एखादा बाईट असतो किंवा 2 बाईट असतात. VO2 आणि कन्क्लुडिंग VO मध्ये 2 बाईट्स किंवा एखादा बाईट असतो. असं एक साधारण सर्वसामान्यपणे 3 VOचं पॅकेज होतं. आणि ते 4-4, 5-5 ओळीचं एक VO असतो. म्हणजे साधारण 1.5-2 मिनिटं किंवा 2.25 मिनिटं असं एखादं पॅकेज असतं, कारण खूप एक्सटेंड नाही करू शकत आपण. तर मी ही एक आयडियल सिच्युएशन सांगितली की बुलेटिन मध्ये हे सगळं असतं. सो हे सगळं अरेंज करणं, ऑर्डर अरेंज करणं, हे बुलेटिन प्रोड्युसरचं काम असतं. काम तुम्ही करायचं. हो. पुढे जय महाराष्ट्र आणि IBN लोकमध्ये जेव्हा तुम्ही काम केलं तेव्हा सुद्धा तुमच्या कामाचं स्वरूप साधारण हेच होतं का? हो, मी तेव्हाही बुलेटिन प्रोड्युसर म्हणूनच होते आणि मी तिथे रिपोर्टिंगला कधीच हे केलं नाही. हो, तुमचं नाव नाही ऐकलं मी रिपोर्टिंग मध्ये तिथे. पण त्याच्या आधी, म्हणजे जय महाराष्ट्र किंवा IBN लोकमतच्या आधी तुमच्या पत्रकारितेतला आणखी एक महत्वाचा टप्पा होता किंवा आपण म्हणतो आणखी, म्हणजे पत्रकारितेच्या एका वेगळ्या वळणावर तुम्हाला घेऊन जाणार होता, तो म्हणजे लोकप्रभेचा टप्पा. हो, लोकप्रभेत म्हणजे झी 24 तास नंतर तुम्ही लोकप्रभेमध्ये काही काळ काम केलं. आणि म्हणजे ते साप्ताहिक होतं, त्यात फीचर ओरिएंटेड काम होतं ते. तर तो अनुभव कसा होता? म्हणजे तिथे लोकप्रभेत तुम्ही का, म्हणजे जावंसं तुम्हाला का वाटलं? आणि लोकप्रभेच्या माध्यमातून तुम्ही भारतीय सैन्यासोबत काही दिवस काढले होते. तो जो तुमचा अनुभव आहे त्याविषयी थोडक्यात आम्हाला आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगा, त्यांना आवडेल ऐकायला. म्हणजे नक्की. झी 24 तास मध्ये एका क्षणी मला असं वाटलं की आता मला झोपेतनं उठून बुलेटिन लावायला सांगितलं तरी मी लावेन, कारण मी 3 वर्ष बुलेटिन लावायचं काम केलं. माझी इलेक्ट्रॉनिक मीडियाची बॅकग्राऊंड नव्हती, पण मला युनिकोड टायपिंग येत होतं. हा मराठीत, म्हणजे लोकसत्ताने दिलेल्या एक मोठ्या वरदानापैकी ही गोष्ट होती की आम्हाला तिथे जी सुरुवात झाली आहे माझी, तर तिथे बसून टाईप कर डायरेक्ट,
हाताने नाही लिहायचं, टाईप करायला शिक, हे जे मला सांगण्यात आलं, तर त्याच्यामुळे माझी टायपिंगची मराठी टाईप करणं ह्याची सवय लागली. आणि ह्याचा फायदा मला झी 24 तासला झाला. त्याच्यामुळे इतर काही प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह, म्हणजे तिथली बेसिक पोस्ट होती प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह, जी माझी होती, म्हणजे इतर अनेकांबरोबर. तर इतर काही प्रोडक्शन एक्झिक्युटिव्हच्या आधी मला बुलेटिन लावायची संधी मिळाली, कारण मला फक्त मराठी टायपिंग नीट जमायला लागलेलं होतं किंवा मला येत होतं ते. तर त्याच्यामुळे मला असं झालं की मी बुलेटिन इतरांच्या तुलनेत खूप लवकर लावायला शिकले, इतर प्रोडक्शन एक्झिक्युटिव्हच्या. आणि मग 3 वर्षांनंतर मला असं वाटलं की अरे बापरे, आपल्याला आता ह्याच्या पलीकडे काय करता येईल, आपल्या हातात वेगळं शिकण्यासारखं काही नाहीये. आणि तोपर्यंत असं झालं की 3 वेगवेगळ्या माध्यमांमधनं मी शिकत काहीतरी पुढे जात होते. आणि मला असं वाटतं की एक ते वय असतं की आता मला शिकायचं, हे शिकायचे, ते शिकायचे, ते शिकायचे, असं खूप होतं. म्हणजे माझ्या शिकण्याच्या बाबतीत ते मला मध्ये फक्त एक वेगळा इन्सिडेंट सांगायला आवडेल की मी आधी रुपारेल नंतर गरवारेचा कोर्स केला. आणि तेव्हा असं झालेलं होतं की मला एमए करता येत नाही, हे मला प्रचंड मिस होत होतं की अरे यार, आपण एमए नाही करत. आणि ते संभाव ते उणीव भरून काढायला मी त्याच्यानंतर गरवारेनंतर परत झेवियर्सचा कोर्स केला. अच्छा. हा, म्हणजे असं मी 2 डिप्लोमा केले की मला ते थोडंसं आपण 2 वर्ष शिकलेलो नाही आहोत असं जे काही कुठेतरी हे फिलिंग होतं ते मला ओव्हरकम करायचं होतं. आणि मग मी झेवियर्सचा पण कोर्स केला. आणि त्याचं एक महत्वाचं कारण होतं की मला इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मॉड्यूल थोडं डिटेलमध्ये शिकायचं होतं. पण मग मी अख्खाच कोर्स करून टाकला, म्हणजे फक्त मॉड्यूल न करता अख्खा कोर्स केला. सो ते मला असं खूप होतं त्या काळात की अरे हे शिकायचे आपल्याला, हे नाही शिकता आलं, ते शिकायचे असं करत मग मी झी 24 तासमध्ये पण मला असं एक जाणवलं की अरे हे शिकून झालंय, आता पुढे काय करता येईल आपल्याला. आणि त्या ह्याच्यात ना, म्हणजे लोकप्रभा मी जाता येता स्टँडवरून विकत घेणं वगैरे असं खूप व्हायचं माझं. म्हणजे मी कधी एक दिवाळी अंक लोकप्रभाचा विकत घेतलेला होता आणि त्याच्यात प्रवीण टोकेकरांचं तथ्यांश होतं, संपादकीय होतं. आणि मी फिचरिस्टिक लिहिणारी होते, म्हणजे माझा फोकस हा कायम फिचरिस्टिक लिहिण्यावर होता तोपर्यंत. सो मी ते तथ्यांश इतकं, म्हणजे ते मी प्रेमात पडले तथ्यांशच्या, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मला ते इतकं आवडलं की माझ्या एका मैत्रिणीला फोन करून सांगितलं की मी तथ्यांश वाचून दाखवते, तो ऐक. माझ्या एका मित्राला फोन करून सांगितलं की प्लीज ऐक, इतकं सुंदर आहे, असं झालेलं ते. आणि मी जस्ट क्वेरी केली की लोकप्रभामध्ये वेकन्सी आहे का. आणि तेव्हा असं कळलं की वेकन्सी होते आहे, 3 जणांची गरज आहे. तर मी अप्लाय केलं, म्हटलं बघूया. आणि ज्यावेळेला सिलेक्शन झालं, म्हणजे ती प्रोसेस पण एक्सप्रेस ग्रुपची थोडीशी लांबलेली होती की होतंय नाही होते. पण इंटरव्ह्यू झाला, HR बरोबर ती चर्चा झाली, जे काय झालं. आणि मी लोकप्रभामध्ये गेले. म्हणजे लोकप्रभामध्ये जाताना असं होतं की अरे पुढच्या 2 महिन्यात कदाचित मला प्रमोशन मिळू शकेल किंवा बुलेटिन प्रोड्युसर म्हणून मला माझं डेझिग्नेशन प्रॉपर, म्हणजे बुलेटिन प्रोड्युसर असं येईल. तोपर्यंत मी बुलेटिन प्रोड्युसर जरी होते तरी ऑन पेपर डेझिग्नेशन ते नव्हतं. तर म्हणजे असं लोकांनी मला असं सांगितलं की तू वेडी आहेस का, एक 24 तास, पहिली 24 तास वाहिनी सोडून तू साप्ताहिकाला जातेस, प्रिंटला पण नुसतं नाही जाते, डायरेक्ट साप्ताहिकाला, म्हणजे किती स्टेप बॅकवर्ड जातेस तू. पण त्यावेळेला मला फिचरिस्टिक लिहायचं होतं हे मला कन्फर्म माहिती होतं. आणि म्हणून मी तिथे गेले. आणि मला असं वाटतं की मी 3 वर्ष लोकप्रभाला काढली, म्हणजे लोकप्रभामध्ये होते. आणि मला त्याचा कुठेही आज पश्चाताप होत नाही की मी हा चुकीचा डिसिजन घेतला का आयुष्यात. मला उलट आनंद मिळतो, कारण मला जे लिहिता आलं ते खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं की मला एक 8 दिवस आर्मी युनिट बरोबर राहता आलं. माझा मानलेला भाऊ आर्मीमध्ये होता आणि त्यांचं सी टू सँड एक्सपिडिशन होतं. आणि त्याने मला असं विचारलं की अनुजा येतेस का तू, सी टू सँड एक्सपिडिशन असं 8 दिवस आहे, गुजरातमधनं सुरू होणार आहे, बाडमेरला संपणार आहे. सँड काय असते, तिथल्या लोकांचे अनुभव काय असतात, कसं जगतात ते, आर्मीचे इंटरॅक्ट कसं होतात, हे सगळं पाहता येईल. आणि कदाचित हे मला इतर कुठेही संधी मिळाली नसती. म्हणजे जर रेग्युलर मी प्रिंटला असते तर 8 दिवस कदाचित मला असं वेगळा काहीतरी अनुभव घ्यायला जाणं कदाचित शक्य झालं नसतं. झालंही असतं, मी अगदी नाही म्हणत नाही, पण पॉसिबिलिटी कमी आहे जी मला विकलीच्या निमित्ताने मिळाली. आणि तो अनुभव इतका भन्नाट होता. म्हणजे आम्ही गुजरातमध्ये जेव्हा पहिल्या पोस्टवर गेलेलो होतो, तर मी आणि माझा भाऊ पोलीस स्टेशनला गेलेलो. आणि माझ्या भावाने मला स्पष्ट सांगितलेलं होतं की अनुजा तू पत्रकार आहेस, हे पोलीस स्टेशनमध्ये अजिबात बोलायचं नाहीस, फक्त तू ऐकायचंस. आणि तिथे सगळ्या घुंगड घेतलेल्या बायका होत्या. म्हणजे मला म्हणजे असं पर्टिक्युलरली सांगण्यात आलेलं होतं की नो जीन्स, नो टॉप, कुर्ता. म्हणजे इतकं मला माझ्या भावाने इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या की कसं प्रेझेंट करायचं स्वतःला कोणासमोर वगैरे वगैरे. तर आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तिथे जो कोणी अधिकारी होता ना, तर तो माणूस माझ्या भावाशी बोलण्याऐवजी माझ्याचकडे बघत होता. आणि त्याला असं झालेलं की ही कोण बाई आलीये,
पोलीस स्टेशनमध्ये बायका काय करतायत म्हणजे, आणि आर्मीच्या युनिट बरोबर बाई कोण आली जी ऑफिसर नाहीये किंवा युनिफॉर्म मध्ये नाहीये. म्हणजे हे जे काय असे छोटे छोटे अनुभव होते ना, जे त्या दौऱ्यामध्ये पाहता आले. आम्ही एका शाळेमध्ये गेलेलो आणि माझ्यासाठी तोपर्यंत किंवा कायमच आजही माझ्यासाठी आर्मी ऑफिसर असेल, एअरफोर्स ऑफिसर असेल, डिफेन्स ऑफिसर हे हिरो आहेत. आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या बरोबर फोटो काढायला लोक धडपडतात किंवा त्यांच्याशी शेक हँड करायला लोक धडपडतात. पण मी ज्या त्या शाळेत गेलेले होते तिथल्या मुलींना माझ्या भावाने सांगितलं की ही माझी बहीण पत्रकार आहे आणि त्या मुलींना माझ्या बरोबर फोटो काढायचा होता. मी कोणी सेलिब्रिटी नव्हते, म्हणजे ना कधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा चेहरा मला मिळालेला होता किंवा रिपोर्टिंग तिथे केलेलं होतं त्याच्यामुळे मी फेमस होते, ना कधी माझ्या अशा खूप साऱ्या बायलाईन नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आलेल्या आहेत ज्याच्यामुळे मी हिरो होते. पण त्या मुलींना माझ्याबरोबर फोटो काढायचे होते आणि त्यातल्या दोघींनी इच्छाही व्यक्त केली की मला पण असं पुढे जाऊन जर्नलिस्ट व्हायचं. यु नो, दॅट वॉज समथिंग ग्रेट. अगदी. म्हणजे प्रत्यक्ष सैन्यासोबत पण काही अनुभव म्हणजे असे त्यांच्या एकूण लाईफच्या संदर्भात वगैरे असे काही आलेली का असं? तुमचे निरीक्षण, अनुभव म्हणण्यापेक्षा तुमची काही निरीक्षण अशी, कारण तेव्हा तुम्ही लिहिलं असालच अर्थात लोकप्रभेमध्ये, पण आता सहज म्हणून काही आठवत असेल तर. मला एक गोष्ट अशी, दोन गोष्टी रादर मला खूप स्ट्रायकिंगली जाणवल्या ज्या माझ्यासाठी थोड्याशा माहिती नसलेल्या होत्या. म्हणजे जसं आधी म्हटलं की माझं पत्रकारितेमध्ये कोणी नव्हतं तसं माझं डिफेन्समध्ये पण कोणी नव्हतं. हा माझा मानलेला भाऊ होता. सो रोजचं बोलणं जगणं एकत्र असं नव्हतं, गप्पा कधीतरी होत्या. आणि तिथे त्याच्या युनिट बरोबर फिरताना मी त्याच्या सहकाऱ्यांशी जेव्हा बोलले तेव्हा त्यातल्या एका सहकार्याने मला सांगितलं, ते साताऱ्यातल्या कुठच्या तरी इथून आलेले होते, ते एक्झॅक्टली नाही आठवत, पण मी त्यांना विचारलं की हेच तुम्हाला करायचं होतं का, डिफेन्समध्येच यायचं होतं का? तर मला म्हणाले की आमच्याकडची निम्मी लोक उपजीविकेचं साधन म्हणून ह्याचा विचार करतात. आणि तोपर्यंत माझी डिफेन्सकडे बघण्याची दृष्टी ही अशीच होती की बाय चॉईस आणि आपलं जे आतलं डेडिकेशन आहे किंवा देशासाठी काहीतरी करायचं आहे या जाणीवेतनच लोक डिफेन्समध्ये जातात, ही तोपर्यंतची माझी काय म्हणूया जाणीव होती, धारणा होती. आणि तेव्हा मला असं इतकं आश्चर्य वाटलं की ते म्हटले की नाही, आम्हाला उपजीविकेचं साधन म्हणून आम्ही बघतो. आमचे 2 भाऊ 3 भाऊ, आमच्या गावामध्ये अनेक कुटुंबाच्या कुटुंब आहेत जिथे 2 भाऊ डिफेन्समध्ये आहेत किंवा 3 भाऊ डिफेन्समध्ये, किंवा एखादा भाऊ घरी शेती सांभाळतो. म्हणजे घरात जेवढी शेती आहे ती पुरेशी पडत नाही शेती. मग उपजीविकेचं साधन काय याच्या दृष्टीने म्हणजे परंपरागत असं चालू झालेलं असतं की आजोबा असतात, वडील असतात, काका असतात आणि मग आम्हीही येतो. आणि ना म्हणजे हे खूप काय म्हणू एकदम इमोशनल पॉइंट होता हा की अरे अच्छा असंही होतं का, असंही असू शकतं. आणि सेम गोष्ट जेव्हा मी बीएसएफच्या काही लोकांशी बोलले, म्हणजे आम्ही बीएसएफच्या एका छोट्या युनिटवर एक रात्र तिथे थांबलेलो होतो, तेव्हा त्या माणसानेही मला तसंच सांगितलं की मी त्यांना विचारलं की म्हटलं तुम्हाला हेच करायचं होतं का किंवा उपजीविकेचं दुसरं काही हे नव्हतं का? तर त्यांनीही मला तेच सांगितलं की इथे नोकऱ्या बाकीच्या काहीच नसतात, मग बीएसएफ का नाही, म्हणजे मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे आणि उपजीविका म्हणजे ना ते खूप 2 वेगळ्या प्रतलांवरचे मुद्दे होते असं मला वाटतं. आणि हे कदाचित म्हणजे जोपर्यंत मेमरीत राहील तोपर्यंत या आठवणी पण कायम राहील. ताई, तुम्ही म्हणजे लोकप्रभा केलं, पुन्हा थोडा काळ इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे वळालात आणि आता गेली मला वाटतं 3 वर्ष ना की 8 वर्ष महाराष्ट्र टाइम्स, 8 वर्ष तुम्ही आता महाराष्ट्र टाइम्स मध्ये आहात आणि आता मला वाटतं तुम्ही संपादकीय स्वरूपातच काम साधन करत आहात. नाही, मी रिपोर्टिंगच करते. रिपोर्टिंग काम करताय तुम्ही. पण मी असं म्हणजे पाहिलेलं की तुम्ही केवळ पत्रकारिता करताय असं नाही, म्हणजे तुमचे विषय आहेत, पर्यावरण आहे, सांस्कृतिक आहे, हवामान आहे. पण पर्यावरणाशी संबंधित असेल किंवा हवामानाशी संबंधित असेल असे तुम्ही रिपोर्ट्स करताना सुद्धा तुमच्या फेसबुक वरून वगैरे असं समजतं की तुम्ही ते जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचाही तुमचा प्रयत्न असतो, ते समजून घेण्याचा. म्हणजे जर आरेचा प्रश्न घेतला आपण किंवा कोकणातल्या सगळ्या रिफायनरीचा प्रश्न घेतला, तर तुमचं जे त्यातलं आकलन आहे किंवा तुम्ही त्यात आत शिरून ते सगळं समजून घेता आणि लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करता. तर त्याविषयी थोडं म्हणजे पर्यावरणाची मुळातच तुम्हाला आवड आहे, पर्यावरण हा तुमच्या आवडीचा विषय आहे की कसं? माझी ना जडणघडण खूप टिपिकल चौकटीत झालेली आहे. म्हणजे टिपिकल अशा म्हणेन की
10वी पर्यंतचं शिक्षण घ्यायचं, 11वी-12वी सायन्स, त्याच्यानंतर मेडिसिन किंवा इंजिनिअरिंगला जायचं, अशी टिपिकल चौकट होती माझी, की हे करायचं असं ठरलेलं होतं. आणि हे सगळं घडताना मला असं लक्षात आलं की आपण ना खूप गोष्टी आपल्याला समजत नाही, आपण आपल्या चौकटीत वावरत राहतो. एक इन्सिडेंट मला असं आठवतं आहे की माझ्या लहानपणी मी कधी एसटीनी प्रवास नव्हता केलेला. म्हणजे आईबाबांबरोबर जेव्हा फिरलेले होते तेव्हा मी म्हणजे प्रायव्हेट कार किंवा ट्रेन एवढेच फिरलेले होते. सो पहिल्यांदा माझा एसटीनी प्रवास झाला जो वयाच्या 22 किंवा 23व्या वर्षी असेल. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे आपल्याला खूप गोष्टी माहिती नसतात. आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप कळत असतं पण खूप गोष्टी माहिती नसतात. आणि ती कुठेतरी कदाचित जाणीव रुजली असावी की गोष्टी आपल्याला ज्या माहिती नाहीत ना त्या समजून घ्यायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपण नुसतं असं हवेत बोलत राहिलो ना की हे असं असतं ते तसं असतं तर अनेक प्रश्न आपल्या समोर उभे येऊन ठाकतात आणि ज्याची उत्तरं आपल्याकडे नसतात कधी. म्हणजे मी एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणून कधी शिकले नाही किंवा नाही शिकले, मी बायोलॉजी नाही शिकले. मला असं वाटतं की मी काही विषयांवरच्या बातम्या करते आहे किंवा काही विषय लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करते तर यातलं मला थोडंसं तरी माहिती असायला पाहिजे की उद्या ह्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले म्हणजे अगदी लोकांकडूनच नाही माझ्या फॅमिलीकडून पण किंवा माझ्या पुढच्या पिढीकडून पण जर प्रश्न उपस्थित झाले तर ह्याची उत्तर काही ना काहीतरी मला देता आली पाहिजेत किंवा कुठे शोधायचं हे मला कळलं पाहिजे. आणि म्हणजे त्याच्यातून मला असं वाटतं की हे नातं जास्ती डेव्हलप झालं असावं गेल्या 8 वर्षांमध्ये. म्हणजे लोकसत्तामध्ये असताना असं छोट्या गोष्ट म्हणजे छोट्या बातम्या करायचे मी एन्व्हायरमेंट रिलेटेड पण ते खूप नव्हतं. जे मला महाराष्ट्र टाइम्सने संधी दिली की म्हणजे या फील्डमध्ये मला थोडं शिकता आलं, लिहिता आलं, मला अनेक लोकांशी बोलता आलं आणि हे अर्थात या सगळे प्रश्न समोर आले म्हणून आज प्रदूषणाचा मुद्दा म्हणजे आज या क्षणी असं विचार केला तर मला असं वाटतं प्रदूषणाच्या मुद्द्याला प्रचंड ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे. कारण इतकी आता चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे हे प्रदूषण उत्सवाच्या काळापासून तर ती चर्चा खूपच आणि त्याला वेगवेगळे आयाम पण आता मिळालेले आहेत की अगदी त्या लाईटमुळे होणारं प्रदूषण, त्याच्यामुळे होणारे मृत्यू आणि आता अलीकडेच तुम्ही गेलात की फटाक्यांच्या संदर्भात आपण विचार करायला हवा आहे पुन्हा एकदा नव्याने. हा विचार म्हणजे मी स्वतः फटाके माझ्या वयाच्या 10व्या वर्षानंतर म्हणजे 10व्या वर्षापर्यंत पण खूप फोडलेच नाही पण 10व्या नंतर कधीच नाही फोडले. म्हणजे त्याच्यामुळे ही जाणीव मला असं वाटतं की ती थोडी स्वतःमध्ये रुजली तर आपण इतरांना काहीतरी सांगू शकू. म्हणजे प्रीचिंग या लेवलवर नाही पण किमान कम्युनिकेशन आपण आपल्याकडनं प्रयत्न करायचा की काहीतरी सांगायचं, समोरच्याला जे पटतं ते तो स्वीकारेल किंवा विचार करेल. नाहीच केला तर कुठेतरी मुद्दा कदाचित डोक्यात राहूनही जाईल की अरे हे कधीतरी कोणीतरी आपल्याला सांगितलेलं होतं किंवा हे वाचण्यात आलं होतं. सो त्याने हे सगळं म्हणजे याच्यामध्ये बदलण्याची क्षमता आहे असं मला वाटतं. आता आपण नेमकं दिवाळीच्या निमित्तानेच बोलतो आहोत तर तुमच्या आकलनानुसार नेमकं म्हणजे आपल्या श्रोत्यांच्या माहितीसाठी मी विचारतो की फटाक्याचं जे काही सगळं अर्थकारण आहे आणि प्रदूषणाच्या अंगाने पण फटाके जे आपल्याला हानिकारक आहेत तर त्याविषयी थोडक्यात तुम्ही असं काय सांगू शकाल म्हणजे का नेमकं काय हानिकारक आहे आणि त्यातलं जे अर्थकारण आहे त्यात लहान मुलांचा सुद्धा वापर होणं आणि अलीकडे आपल्याकडे एक नवीन फॅशन आलेली आहे की ते चीनवरून येतात म्हणून ते घ्यायचे नाहीत वगैरे असं तो पण एक त्यातला भाग असतो. तर हे नेमकं थोडक्यात काय सांगाल त्याविषयी? कुठची वस्तू जाळली की त्याच्यातनं धूर निर्माण होतो, कार्बन उत्सर्जन होतच असतं. सो जेव्हा आपण असंही म्हणतो ना की हरित फटाके आहेत तेव्हा ही वस्तू जाळलेलीच आहे तिथे, त्याच्यातनं कार्बन उत्सर्जन होणारच आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषण होणारच आहे. त्याच्यामुळे आपण हे मान्य केलंच पाहिजे की फटाके म्हटलं की प्रदूषण हा विषय आलाच. फटाके म्हटलं की आनंद हा विषय आला का तर हो बाबा काही लोकांना आनंद होतो म्हणजे आकाशात रंग बघून आवाज ऐकून आनंद होतो, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण ह्याचा इतरांनाही त्रास होतो. फटाक्यांमध्ये आपण कधीही त्याच्यामध्ये कोणते केमिकल घटक वापरलेले आहेत हा विचार करतो का तर नाही. मीही जेव्हा फटाके घेत होते तेव्हा मलाही या गोष्टी माहिती नव्हत्या किंवा रादर जोपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये थेट उतरले नाही तोपर्यंत त्याच्यात घटक काय आहेत हा विचार मी कधीच केला नव्हता. फटाके आले उडतात हे माहिती होतं पण त्याच्यात कशामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो हा विचार केलेला नव्हता. म्हणजे लहानपणी आपण ती साधी सापाची गोळी पाहिलेली असते, ती जाळली की किती प्रचंड धूर होतो, त्याचा प्रचंड वास येतो. हो त्रास होतो का आपल्याला तो होतो पण हे ना समहाव आपल्या मेंदूपर्यंत हे झिरपलेलं नसतं की ह्याचा आपल्या आरोग्यावर कधीतरी परिणाम होऊ शकेल. आणि
जे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत की प्रदूषणाचे काय परिणाम होतात, प्रदूषणामुळे कॅन्सर पर्यंत पण म्हणजे कॅन्सरची हे होऊ शकते, व्याधी जडू शकते, त्यानेच जडते का असंही नाही, पण जडू शकते. सो आपण या सगळ्या शक्यता या सगळ्या शक्यता लक्षात घेता आपण प्रदूषण किती करायचं, मग आपण वाहनांमुळे प्रदूषण करतो का, तर हो करतो, मग आपण काय करायचं, सार्वजनिक वाहनांचा जास्ती वापर करण्याचा प्रयत्न करायचा. एसीमुळे प्रदूषण होतं का, होतं, मग आपण एसी कमीत कमी वापरायचा प्रयत्न करायचा. मुंबई सारख्या शहरात राहताना कदाचित आपल्याला एसी पूर्ण वापर थांबवणं नसेलही शक्य, पण कमी वापर किंवा त्याच्यातल्या त्यात जास्ती नैसर्गिक पद्धतीनं कसं जगता यावं, काय उपाय असू शकतात, किंवा याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा, हे तर आपल्या हातात आहे. आणि हेच फटाक्यांच्या बाबतीत पण आहे की आनंद फक्त फटाके जाळूनच मिळतोय का, तर आपल्या आनंदाच्या डेफिनेशन्स आपण शोधायला हव्यात. जर आपलेच घरचे कधीतरी सिनियर सिटीजन्स जर खिडक्यादारं बंद करून 3 तास 4 तास घुसमटत असतील, तर ती वेळ खरंच त्यांच्यावर येऊ देणं म्हणजे किती, काय म्हणू, मला हे खूप न्याय्य असं वाटत नाही. त्यामुळे आपल्याला वेळ विचार करायची माणूसच नाही तर प्राण्यांना पण त्याचा त्रास होतो. आपल्याला तर होतो, प्राण्यांनाही होतो. आणि आधीच सगळ्याच प्रकारे प्रदूषण वाढलेलं असताना पण हे प्रदूषण स्वतःहून ओढवून घेतोय आनंदाच्या नावाखाली. खरंय. आणि तो आनंदही नेमका म्हणजे पैसे जाऊन कुठला आनंद मिळतो हा पण एक थोडा संशोधनाचा विषय आहे, मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि तिथे म्हणजे हाही एक आहे की आपण हा कधीच विचार करत नाही की फटाक्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना किती त्रास होत असेल. पण मग त्यासाठी म्हणजे ज्या वेळेला ही गोष्ट जी गणेशोत्सवामध्ये पण होते की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बंद व्हाव्यात याच्यासाठी प्रयत्न करताना त्यांना मूर्तिकारांना दुसरा रोजगार काय, दुसरी उपजीविका काय, हा प्रश्नही अनेकदा समोर येतो, जो प्रश्न फटाक्यांच्या बाबतीत पण आहे. कारण खूप मोठी उलाढाल होते. म्हणजे आज जर मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर क्रॉफर्ड मार्केट सारख्या ठिकाणी किंवा मालाड सारख्या ठिकाणी, ठाण्यामध्ये जिथे होलसेल मार्केट आहे इतकी प्रचंड गर्दी आहे. सो आपल्याला हे दिसतं की लोक फटाक्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. अनेक दुकानदारांची उपजीविका त्याच्यावर अवलंबून आहे, फटाक्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्यांची उपजीविका त्याच्यावर अवलंबून आहे. ही एक मोठी साखळी आहे. ही साखळी ब्रेक करून त्यांची उपजीविका काढून घ्यायची का असं नाही, पण मग त्यांना काहीतरी ऑल्टरनेट देण्यासाठीही विचार आवश्यक आहे. अगदी. ताई, मला असं विचारायचं, तुम्ही पर्यावरणासोबतच सांस्कृतिक बीटही मठासाठी कव्हर करत असता, तर ह्या म्हणजे सांस्कृतिक या अंतर्गत नेमकं काय काय येतं आणि नेमकं काय तुम्ही त्यात कव्हर करता? म्हणजे कारण संस्कृती म्हटलं की त्यात हल्ली तर मनोरंजन पण त्याचाच भाग झालाय की काय असं जाणवायला लागतं बऱ्याचदा. सेलिब्रिटीजने जे साजरे केलेले सण उत्सव असतात ते सगळं सुद्धा हल्ली म्हणजे मीडियाचा स्टोरीचा विषय झालेला आहे. तर या पार्श्वभूमीवर तुम्ही नेमकं काय विशेष कव्हर केलेलं आहे आणि त्याविषयी काय सांगाल? मठासाठी मुळात रिपोर्टर म्हणून माझी निवड झाली तेव्हा सांस्कृतिक बीट करायचं अशीच निवड झालेली होती. आणि मी ज्या दिवशी जॉईन होणार होते तेव्हा मला म्हणजे श्रीकांत बोजेवारांनी स्पष्ट सांगितलेलं की एंटरटेनमेंट हा तुझ्या बीटचा भाग नसेल. आणि संभाव तेव्हा असं झालेलं की दॅट वॉज अ काइंड ऑफ रिलीफ फॉर मी. कारण मी जसं म्हटलं की झी 24 तासला जाताना मला एंटरटेनमेंट करशील का असं विचारलेलं आणि मला एंटरटेनमेंट नव्हतं करायचं. आणि सेम रिलीफ मला इथे मठाला जॉईन होताना पण की मला एंटरटेनमेंट नाही करायचं आहे. म्हणजे मी सेलिब्रिटी किंवा असं यांच्याशी बातम्या कव्हर करण्यासाठी असं त्या पातळीवर रिलेट करू शकत नाही. आणि सांस्कृतिक म्हटल्यावरती माझ्यासाठी साहित्य किंवा कला जास्ती महत्वाचं होतं. म्हणजे माझा जो टीवायला असताना गोंधळ झालेला होता की लिटरेचर घेऊ का, तर तो कुठेतरी मला काय म्हणूया तो दिलासा मला सांस्कृतिक कव्हर करताना मिळाला की वाचत तर लहानपणापासून होते, पण वाचनाबद्दलचे वेगवेगळे पैलू किंवा म्हणजे प्रकाशकांशी बोलणं किंवा साहित्य संमेलनांमध्ये जाणं, अटेंड करणं, वेगवेगळ्या ठिकाणी साहित्य संमेलनं कशी कव्हर होतात किंवा कशी अरेंज होतात हे पाहणं, मी हा ना अनुभव खूप माझीच दृष्टी विस्तारणारा होता असं मला वाटतंय. म्हणजे मी वाचते एखादं पुस्तक, मला त्याच्यातनं आनंद मिळतो, पण त्याच्या पलीकडची गणितं काय असतात किंवा ग्रामीण भागामध्ये काय असतो, ग्रामीण भागामध्ये किती दुकानं उपलब्ध आहेत, कुठे नाही आहे, त्यांना कसं वाचायला मिळतं किंवा तिथल्या ग्रंथालयांची व्यवस्था काय आहे, तिथे काय अडचणी भेडसावतात, हे सगळं मला हे बीट कव्हर करताना शिकायला मिळालं. साहित्य संमेलनात पण माझं प्रामुख्याने साहित्य संमेलन ही मुख्य प्रवाहातलीच मी कव्हर केलेली आहेत.
मी आता विद्रोही साहित्य संमेलन पण मी कुठेतरी कदाचित कमी पडत असेल की दोन्ही मॅनेज करणं मला जमत नाही. म्हणजे ज्या दिवशी मुख्य साहित्य संमेलन असतं त्याच दिवशी विद्रोही असते, पण मुख्य साहित्य संमेलनात पण एवढे कार्यक्रम असतात की असं होतं की अरे हे कव्हर करून मग तिथे विद्रोहीला पण उपस्थिती लावणं, हे पेपर साठी जे आपण कव्हर करतो त्या दृष्टीने शक्य होत नाही. अर्थात आमचे विद्रोहीला पण प्रतिनिधी असतात, विद्रोहीचं पण कव्हरेज आमच्याकडे होतच. म्हणजे इव्हन आता रिसेंटली वर्ध्याला पण झालं, नाशिकला पण ते झालेलं होतं, पण आपणही त्या ह्याच्यात उपस्थिती लावावी. तर मग मुख्य संमेलनातनं मुख्य संमेलन कव्हर न करणं आणि विद्रोहीला उपस्थिती लावणं असं काहीतरी करायला लागेल. पण बघूया माहिती, अगदीच याकडे दुर्लक्ष किंवा असं नाहीये, पण दोन्ही सध्या तरी मॅनेज करणं नाही शक्य होत. आणि साहित्य संमेलनात मी ज्यावेळेला यवतमाळला गेलेले तेव्हा मला नक्की सांगावं असं वाटेल की तिथला जो साहित्य संमेलनातला पुस्तक प्रदर्शनाचा जो मंडप होता ना, त्यामध्ये इतकी लहान मुलं आजूबाजूच्या गावांमधनं किंवा अशी आलेली होती ना की ते म्हणजे ते खरंच छान वाटणार होतं की मुलांना वाचायला दिलं तर मुलं वाचणार आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची धडपड करायला हवी असं मला वाटतं दरवेळेला की आपण. आणि त्या भागातली मुलं म्हणजे त्यांना पुस्तकं इतक्या मोठ्या प्रमाणात बघायलाही मिळाली नसते. एक्झॅक्टली. आणि इतकी व्हरायटी असते, म्हणजे इतके स्टॉल्स असतात लहान मुलांच्या पुस्तकांपासून अगदी धार्मिक पुस्तकं किंवा अशा इथपर्यंत. आणि इथे गर्दी वाहत राहते. म्हणजे संमेलनांची आपण जरी शेवटच्या दिवशी आम्ही अशा बातम्या करतो की इतक्या साहित्याची विक्री झाली, 5 कोटी 4 कोटी 3 कोटी 2 कोटी, पण हे आकडे हे प्रकाशकांसाठी महत्वाचे असतात. मग ह्याच्या पलीकडे जो व्यवहार होतो ना की एखादं मूल जाऊन तिथे पुस्तक पाहतं, चाळतं आणि त्याला असं वाटतं की आपण हे घेऊया, त्याची घ्यायची कपॅसिटी आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं, पण ही इच्छा उत्पन्न होते. इथेच मला असं कुठेतरी वाटतं की हे रुचतं कुठेतरी की आपली जी पुस्तकांची इंटरॅक्शन, म्हणजे शहरांमध्ये राहून जमाव आपल्याला जे खूप फ्रीडम मिळतं की पुस्तकं आपल्याला सहज उपलब्ध होतात. तर ते या मुलांना पाहायला मिळणं किंवा हाताळायला मिळणं हा अनुभव पाहण्याचा पण खूप समृद्ध करणारा असतो. अगदी हे अगदी खरं आहे की मुलं म्हणजे भले त्यांना पुस्तकातलं आवडून न आवडं, पण समोर पुस्तक दिसलं की ते हाताळायला जातात. हा अनुभव मीही घेतलेला आहे वर्ध्याच्या साहित्य संमेलनामध्ये. म्हणजे साहित्य हा एक भाग आहेच, पण तुम्ही भाषा विषय म्हणजे भाषेच्या संदर्भातला जो काही राजकीय गोंधळ आहे किंवा आपल्याकडे भाषा दिन साजरा करण्याचं जे फॅड आहे या संदर्भात सुद्धा तुम्ही लिहिलेलं आहे किंवा त्याविषयी तुमचं म्हणणं आहे. तर काय वाटतं म्हणजे आपल्या आता तुम्ही म्हणालात की मुलं पुस्तकं समोर दिसली की ती वाचायला जातात, पण तरी सुद्धा मराठी भाषेची वर्तमानाची जी काही स्थिती आहे, जी राजकारण्यांनी त्याचं जे भजन करून ठेवलेलं आहे किंवा आपल्या राजकारण्यांना दोष देण्याआधी आपण स्वतः सामान्य माणूस म्हणून सुद्धा आपल्या स्वतःच्या भाषेकडे ज्या पद्धतीने बघतो त्याविषयी काय तुम्हाला वाटतं? बापरे, हा खरं तर खूपच क्लिष्ट प्रश्न आहे आणि खरं तर सोपाही प्रश्न आहे. कारण मराठी किंवा कुठचीही भाषा, मातृभाषा ही रुजवणं टिकवणं हे खरं इतकं कठीण असता कामा नाहीये. पण आता आपणच व्यवहारात बोलताना बघितलं ना, मी मराठी म्हणजे कल्चरल सांस्कृतिक बीट हे कव्हर करते, पण ह्याच्यामध्येही इतके इंग्रजी शब्द व्यवहारात येतात की असं वाटतं की अरे बापरे, आपण म्हणजे मराठी मातृभाषा म्हणून आपण लिहितो त्याच्याबद्दल आणि मग काही वेळेला इतके इंग्रजी शब्दांचा भडीमार होतो. पण तो अर्थात व्यवहाराचा भाग झाला. जेव्हा आम्ही बातम्या करते किंवा लेख लिहितो त्यावेळेला त्याच्यामध्ये इंग्रजी शब्दांचा वापर होत नाही किंवा तो कटाक्षाने टाळला जातो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि या बाबतीत म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की मराठी भाषेचं जे काही राजकारण चाललेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मी म्हणेन. कारण भाषा टिकवण्यासाठी जे प्रयत्न आजवर झालेले आहेत किंवा ते अगदी नैसर्गिक पद्धतीने झालेले होते, त्याच्यासाठी खरंच खूप प्रयत्नांची गरज किंवा अशी नव्हती, पण जी आत्ता जाणवते आहे. म्हणजे हा आपणही विचार करायला हवा की आपल्या म्हणजे सामान्यांच्या पातळीवर आपण कुठे कमी पडतो आहोत का, की ह्याच्यातून राजकारण्यांना संधी मिळते आहे की त्याचं राजकारण कसं करता येईल आणि मग मराठी मतं आपल्याला कशी एनकॅश करता येतील. तर हे आपणच जर आपल्या पातळीवर स्वतः काहीतरी बदल घडवायचा प्रयत्न केला किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण जर मराठीमध्ये त्यांच्याशी संवाद साधू शकलो. आज परदेशातले लोक पण असं स्वतःची मातृभाषा टिकवण्याचा किंवा स्वतःची संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करतात. वर्ग चालतात त्या आठवड्याला मराठी भाषेचे वर्गही चालतात. आपण शाळेतच घालायला तयार नाही मराठी शाळांमध्ये. आपण त्याच्यापासून दूर जातो आहोत का? म्हणजे मी ज्या काही बातम्या मराठीसाठी कव्हर करते त्याच्यामध्ये मराठी शाळांमध्ये चालवली जाणारी ग्रंथालयं
किंवा मराठी शाळांमध्ये होणारे विविध उपक्रम ह्याचाही एक भाग असतो. तर मला इनफॅक्ट तुमच्याच शाळेत, गोरेगाव मधल्याच शाळेचं मला उदाहरण द्यायला आवडेल. टोसीबाई शाळांमध्ये त्यांच्या त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनाच्या दृष्टीने इतके सुंदर उपक्रम चालतात. किंवा बोरिवलीला अभिनवनगरमध्ये एक शाळा आहे, तर तिथे उपक्रम खूप चांगले चालतात. मी माझ्या शाळेतला बदल हा पाहिलेला आहे की पार्ले टिळकला मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला ग्रंथालय ग्राउंड फ्लोअरवर होतं, एका कोपऱ्यात होतं, थोडीशी अंधारी खोली होती. आणि आजचं जे ग्रंथालय आहे ते सगळ्यात वरच्या मजल्यावर आहे. हवेशीर मोठ्या 2 खोल्या आहेत, मुलांना बसण्यासाठी छान सोय केलेली आहे. म्हणजे ना एक बघून तिथे आनंद मिळतो की अरे इथे मुलं रमू शकतील, आपण जर रमू शकतो तर मुलं नक्की रमू शकतील या वातावरणामध्ये. म्हणजे अशी वातावरण निर्मिती करणं मला असं वाटतं की हेही खूप गरजेचं आहे. शाळांनी पुढाकार घ्यायला हवा आणि पालकांनी पालकांनी म्हणजे तू वाच असं सांगून मला वाटत नाही की मुलं वाचतील, कारण त्यांच्याकडे आज खूप म्हणजे स्क्रीन आहे, व्यवधान. त्याच्यापेक्षा आपण जर मुलांबरोबर 4 गोष्टी वाचायला बसलो ना तर मुलं आपोआप वाचतात असं मला वाटतं. किंवा आपण त्यांना गोष्टी सांगायला सुरुवात करायची. आपल्या आई आजींनी जसं आपल्याला गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि ज्याच्यातनं गोडी वाढली आपली, तर एक संवाद साधणं हे म्हणजे भाषा टिकवण्यासाठीचं खूप सोपं माध्यम असू शकेल. तर आता मी तुम्हाला आपण अलगद बाजूला म्हणजे तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये मानसशास्त्रामध्ये तुम्हाला काहीतरी करायचं होतं आणि तुम्ही ते करू शकला नाही किंवा तुमची लाईन बदलली, तुम्ही पत्रकारितेकडे वळला. पण तरी सुद्धा आजही तुमच्या मनात मानसिक आरोग्य किंवा सायकोलॉजीच्या संदर्भात काहीतरी करावं अशी एक दुगदुगी अजूनही कायम आहे. तर नेमकं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय करावं असं वाटतं किंवा काय राहून गेलं असं वाटतं? मी ज्या वेळेला सायकोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं त्यावेळेला मी ठरवलेलं की मला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे, पण ते संभाव नाही शक्य झालं. पण ज्या वेळेला या फील्डमध्ये आले तेव्हाही मी असं ठरवलेलं की आपण मानसिक आरोग्याबद्दल लिहायचं. पण कसं होतं की आपण जे ठरवतो ते प्रत्येक वेळेला होतच असं नाही. आपलं बीट वेगळं पडतं किंवा आपला फोकस वेगळा होतो आणि मग ते मागे पडतं. पण मी टाइम्स ऑनलाईनला असताना एक कॉलम सुरू केलेला होता. मी टाइम्स ऑनलाईनला मटा इंटरनेटला फार काळ नव्हते, पण जेवढा काळ होते तेव्हा एक प्रयत्न केलेला की मानसिक आरोग्य संदर्भात एक कॉलम सुरू करूया आपण ऑनलाईन पद्धतीनं. तो एक प्रयत्न होता. त्याच्यानंतर अधेमध्ये मी आरोग्य बीट कव्हर करत नाही, त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती फोकस्ड करून मानसिक आरोग्याच्या बातम्या सातत्याने द्यायच्या किंवा देत राहाव्यात असंही करू शकत नाही. पण मी जेव्हा शक्य होतं तेव्हा आताही या संदर्भातल्या बातम्या देते. पण मला स्वतःला एक गोष्ट असं सातत्याने जाणवते की आपण जेवढं जनजागृती या संदर्भात निर्माण करू शकू ती खूप गरजेची आहे. कारण आजूबाजूला डिप्रेशन, सुसायडल या केसेस जेव्हा दिसतात ना तेव्हा असं वाटतं की अरे पत्रकार म्हणून आपण हे सगळं थांबवण्यासाठी कदाचित कमी पडतोय का, की या संदर्भात लोकांमध्ये थोडीशी जनजागृती निर्माण करणं, अवेअरनेस निर्माण करणं की आजूबाजूला तुम्हाला डिप्रेशनचे सिम्पटम्स काही दिसत आहेत का, किंवा एखादं मूल हायपर ऍक्टिव्ह असतं तर ते आपण ओळखायला कमी पडतो का, तर हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे असं म्हणायचं झालं तर आपला न्यू एज्युकेशन पॉलिसी आज म्हणजे त्याचा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सायकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट मला असं वाटतं की हे ना 2 म्हणजे आपण जसं गणित शिकतो, जसं भूगोल शिकतो, फिजिक्स शिकतो, तसं सायकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट हे 2 भाग आपलं थोडेसे तरी बेसिक शिक्षणाचे असावेत असं मला स्वतःला वाटतं. कारण हे दोन्ही विषय जगण्यासाठी खूप गरजेचे आहे. म्हणजे माझा इतर कुठच्याही विषयांबद्दल हे नकोच असं मी म्हणणार नाही, कारण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपल्याला प्रत्येक विषय उपयोगी पडतो असं मला वाटतं. आणि जे मला स्वतःला उपयोगी झालेले आहेत तर मला असं वाटतं की एन्व्हायरमेंट आणि सायकोलॉजी पण यायला हवं की आपण किमान या माध्यमातून काही गोष्टी ओळखायला शिकू. कारण आपल्याला ना ओळखायला म्हणजे काही गोष्टी ओळखता येत नाही. मध्यंतरी माझी लेखिका सोनाली नवांगुळ, तिला साहित्य अकादमी मिळालं ना तेव्हा तिच्याशी चर्चा झालेली आणि त्यावेळेला एक स्वतःला जाणवलेली गोष्ट की म्हणजे दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडचणी, म्हणजे डिस्पाईट की मी 5 वर्ष सायकोलॉजी शिकले पण 5च वर्ष शिकले, किती गोष्टी माहिती नसतात की त्यांच्या रोजच्या जगण्यात काय काय अडचणी येऊ शकतात. आपण त्यांच्याबरोबर सिम्पथाईज करायला शिकतो पण आपण एम्पॅथी नाही दाखवू शकत. आणि सिम्पथी दाखवताना असं होतं की अरे मला तुझ्या सिच्युएशन बद्दल वाईट वाटतं की मी तुला मदत नाही करू शकत, पण मी काय मदत करू शकेन समाज म्हणून हे मला नाही कळत. कारण मला हे शिकवलेलंच नाहीये की त्यांना जगणं सोपं व्हावं. त्यांचं आपल्यापेक्षा कदाचित थोडेसे वेगळे असतात, काही थोड्याशा जगण्यातल्या अडचणी असतात, त्याच्यावर मात करून त्यांना पुढे जाण्यासाठी कशी मदत करावी हे मात्र आपल्याला कधी शिकवलं जात नाही किंवा आपण ते शिकायचा मुद्दाम प्रयत्नही करत नाही. सो जर अशा गोष्टी आपण बेसिक एज्युकेशन मध्ये आणल्या ना तर मला असं वाटतं की एक समाज म्हणून पण ती आपली चांगली डेव्हलपमेंट होऊ शकेल. एक थोडा अजून हेल्दी समाज, म्हणजे फक्त सिंपथी दाखवून हळहळ चुकचुकत बसण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबर त्यांचा हात धरून पुढे जाऊ शकतो.
मला असं वाटतं ताई, तुम्ही जे म्हणताय ते खूप महत्वाचं आहे आत्ताच्या काळात. कारण म्हणजे आताचा काळ हा जो आहे की लोक खूप शॉर्ट टेम्पर्ड झालेली आहेत. म्हणजे दुसऱ्याला समजूनच घ्यायचं नाही, अशा एका अत्यंत वाईट अशा अवस्थेत आपण सगळे आलेलो असताना शालेय अभ्यासक्रमात जर मानसशास्त्राची किंवा मानसिक आरोग्याची थोडी जरी ओळख आपल्याला झाली तर कदाचित आपण ही जी अवस्था आपल्याला आता प्राप्त झाली त्यातूनही मार्ग काढायला थोडा आपल्याला त्याच्यात आधार मिळू शकेल. आपल्याला नाही पण आपल्या पुढच्या पिढीला तरी नक्की मिळू शकेल असं मला वाटतं. नक्की नक्की. म्हणजे सायकोलॉजीमध्ये ना मी ह्याच्यानंतर इंटरनेटला असताना REBT म्हणून एक सर्टिफिकेट कोर्स केले होते, 2 सर्टिफिकेट कोर्स, रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी. अशा जर थेरपी आपण रोजच्या जगण्यात आणल्या तर कदाचित आपल्यालाही स्वतःला शांत होण्यासाठी आणि जगण्यासाठी मदत होईल. ते थोडंसं कठीण असतं, मी नाही म्हणत नाही, पण किमान या गोष्टी कुठेतरी डोक्यात राहिल्या नंतर आपण त्याचं अंमलबजावणी करू शकतो. आपल्याला माहितीच नसतात त्याच्यामुळे पुढच्या पातळीवर जाता येत नाही, पण किमान त्याची एक छोटीशी तोंड ओळख झाली की असं असं काही आहे. सो त्याच्यानंतर इंटरेस्ट डेव्हलप झाला तर गोष्ट वेगळी आहे, पुढे आपण शिकू शकतो. पण माहितीच नसल्याने खूप गोष्टी आपल्याला पुढे त्या मार्गावरच चालता येत नाही. अगदी अगदी. तर तुम्ही सुरुवातीला म्हटलात की शाळेपासून तुम्हाला लिहायची सवय होती, निबंध तुम्ही लिहायचात, पुढे म्हणजे पत्रकारितेत येण्यालाही कदाचित ते तुमचं लेखनच कारण ठरलं असंही तुम्ही म्हणालात. तुम्ही उत्तम ब्लॉग लेखनही करता आणि म्हणजे फेसबुकवरही खूप छान लिहिता आणि ब्लॉग लेखनही मी तुमचं वाचलेलं आहे. तुम्ही कविताही करता. मी असं वाचलेलं आहे की तुम्ही काही संवादाच्या स्वरूपातही खूप चांगले विषय आहेत आणि सामान्यांचे विषय पण संवादी स्वरूपात असे मांडत असता. अगदी महिला डब्यात 2 बायका एकमेकींशी बोलतायत आणि त्यातून काही विषयांना हात घालण्याचा प्रयत्न तुम्ही काही तुमच्या लेखनातून केलेला आहे. कसं सुचतं हे सगळं, म्हणजे काय आहे यामागची प्रेरणा आणि किंवा काय सांगाल त्याविषयी, तुमच्या या सगळ्या लेखनाविषयी काय सांगाल, ब्लॉग लेखनाविषयी, इतर लेखनाविषयी काय सांगाल? ब्लॉग लेखन हे माझं आता खूपच कमी झालेलं आहे. म्हणजे कधी कधी मला स्वतःलाच प्रश्न पडतो की जेव्हा काही कवी असं म्हणतात की आपण एका सर्टन लिमिटला येऊन थांबलं पाहिजे, आपल्या आतला कवी मरतो. मला असं कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपल्या आतलं जे काय फ्युचरिस्टिक रायटिंग होतं ते मेलंय का? कारण मला असं मी आतापर्यंत 8, 10, 12 लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या असतील, वयमसाठी दिल्या, किशोरसाठी एक दिली, बालरंगासाठी लिहिली, पण आता मला असं कधी कधी होतं की मला सुचतच नाही. म्हणजे मग कधी कधी वाटतं अरे आपल्यातलं इनोसन्स मेलाय का पूर्ण, की आपल्याला समोरचं इनोसंट काय आहे ते दिसतच नाहीये. आणि हे इतर लेखनाच्या बाबतीत पण होतं. मुद्दाम असं सुचायला बसलीये मी शांतपणे आणि काहीतरी सुचलंय असं नाही होत. कधीतरी काहीतरी घटना घडते. म्हणजे एकदा मला ट्रेनमध्ये 2 महिला बोलत असताना मी ऐकलं. म्हणजे माझ्या कानात हेडफोन असतात, कधी कधी गाणी ऐकू येत असतात किंवा कधी कधी लोकांचं बोलणं इतकं हे असतं की मी ते ऐकण्यातही गुंतून जाते. त्या 2 महिला असं म्हणत होत्या, त्यातली एक म्हणत होती की अरे तुला सायकेट्रिस्ट कडे जायची गरज आहे, तुला काउन्सिलिंगची गरज आहे. आणि त्या दुसऱ्या बाईंनी सांगितलं की नाही यार, मी अफोर्ड नाही करू शकत, मी राहते विरार वसईला आणि या सगळ्या ह्याच्यात म्हणजे माझी नोकरी सोडून मला सायकेट्रिस्टचे पैसे देणं किंवा काउन्सिलरचे पैसे देणं हे मी नाही अफोर्ड करू शकत आहे, मला तेवढा वेळही नाहीये माझ्यासाठी काढायला. म्हणजे ही साधी 4 वाक्य असतील, 6 वाक्य असतील, पण त्याच्यातनं म्हणजे डोक्यात चक्र फिरायला लागले की अरे खरंच सायकेट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट किंवा मानसोपचार हे श्रीमंतांचे चोचले आहेत का, किंवा हे फक्त श्रीमंत लोक करू शकतात का? म्हणजे कधीतरी कोणीतरी आपल्या समोरच्या सीटवर बसून पटापट खात असतं, कारण पुढच्या स्टेशनला किंवा 2 स्टेशन्सनी उतरायचं असतं. तेव्हा हा विचार मग डोक्यात येतो की अरे ही बाई घरून काही खाऊन निघाली नसेल का, घरातलं सगळ्यांचं केलं असेल तिनं, पण ती आता ज्या स्पीडने खाते आहे तिला कदाचित खूप लागेल किंवा पुढच्या स्टेशनला उतरायचे त्याच्या आधी तिला ते संपवायचे. सो हे डोक्यात मागे विचार कुठेतरी सुरू होतात आणि मग ते उतरत जातं, पण ते तेवढ्या पुरतच राहतं. म्हणजे पण मला एक नक्की सांगायला आवडेल की माझ्या ब्लॉग लेखनाबद्दल मी लोकप्रभा आणि व्हिवा पुन्हा जेव्हा सुरू झालं लोकसत्ताला, तर त्यावेळेला मी मृण्मयी नावाने लिहायची. आणि म्हणजे ते खूप काळ मृण्मयी कोण आहे असं अनेकांनी विचारायचा प्रयत्न केला, पण सुदैवाने लोकप्रभाच्या टीमने पण कधी फारसं रिव्हील केलं नाही आणि टोकेकर सरांचा मला खूप सपोर्ट मिळालेला त्या ह्याला. तर तो कॉलम खूप गाजला. म्हणजे त्याच्यामध्ये मला एक ट्रान्सजेंडरनी एक तिची स्वतःची स्टोरी लिहून पाठवलेली होती की ती कशी टीजी झाली, आणि दॅट वॉज सो हार्ट टचिंग. कारण मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की आपल्या कॉलमला असा रिस्पॉन्स मिळू शकेल की कोणीतरी आपलं स्वतःचं काय म्हणूया म्हणजे आतली जी काही वेदना असेल किंवा आतलं कुठेतरी ठुसठुसणं असेल ते व्यक्त करतंय. आणि हे कदाचित अनुजा चव्हाथे नावाने लिहिलं असतं तर नसतं पॉसिबल झालं, पण मृण्मयी या नावाने जे फ्युचरिस्टिक लिहित होते त्याच्यामुळे कदाचित असेल की लोक रिलेट करत होते की अरे मलाही असं वाटतं, पण मला ना कधी हे शब्दात नाही मांडता आलं, तू मस्त मांडलेस, किंवा मला हेच मांडायचं होतं जे तू माझी भावना व्यक्त केलीस. त्याच्यामुळे लोक व्यक्त होत गेले आणि
म्हणजे मला असं वाटतं की हे सगळी अचिव्हमेंट आहे माझी, की असं कोणीतरी येऊन स्वतःहून सांगणं की अरे मला हे असं खूप रिलेट झालं अनुजा. सो नाही, खरंच आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे मी वाचले काही तुमचे ब्लॉग्स वाचले किंवा फेसबुकवरचंही वाचत असतो, तर ते जाणवतं की हे अगदी सर्वसामान्यांच्या मनातलं जे असतं किंवा आपल्याला काही एक लोकांना सांगायचं असतं ते त्यांच्या भाषेत त्यांच्या शब्दात सांगणं जे आहे ते तुम्हाला फार छान जमतं. त्या छोट्या छोट्या अगदी तुम्ही म्हणालात की मोठं लिहिता येत नाही, पण ह्या छोट्या छोट्या पोस्ट मधून पण तुम्ही जे काही सांगता ते नेमकेपणाने पोहोचतं लोकांपर्यंत असं जाणवतं. तर ही तुम्ही जरी म्हणत असलात की संवेदनशीलता किंवा इनोसन्स कमी झालेला आहे, तर तसं काही आम्हाला तरी जाणवत नाही, कारण तुमच्या पत्रकारितेत आणि तुमच्या फेसबुकवरच्या लेखनात तो आज आत्ताच्या घडीलाही तसाच आहे. हे अगदी मी नक्की सांगू शकेन. ताई, खूप मनापासून धन्यवाद. तुमचा खूप जो दिनक्रम आहे तो खूप व्यस्त आहे आणि त्या व्यस्ततेतून वेळ काढून तुम्ही साहित्य जागरला, जागरदीपसाठी ही मुलाखत दिलीत. खरंच मनापासून खूप धन्यवाद. जाता जाता जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या एखाद्या कवितेने आपण या मुलाखतीचा शेवट करू शकलो तर आनंद वाटेल. अरे बापरे, असं आधी थोडंसं सांगितलं असतं तर मी शोधून तरी ठेवल्या असत्या कविता. माझ्या कविता मला पाठ नसतात. मी काय लिहिते हे कधी कधी असं होतं की मी तिथे खरडते आणि विषयही संपून जातो. म्हणजे कदाचित मी आळशी असेल किंवा काय माहिती, माझं असं लिहून ते बाजूला ठेवणं ही माझी वृत्ती असेल. पण चला, मला एक माझ्या मेमरीमध्ये फेसबुकवर मी जस्ट चाळायला घेतलं, म्हटलं बघूया काही, आणि 9 नोव्हेंबर 2019चं मला एक काहीतरी दिसतं आहे. तर माहित आहे मला हे शेवट कदाचित चांगला आहे वाईट आहे मला माहित नाही, पण ट्राय करते मी. एक कविता अशी हे केलेली होती की राजकारणाचे विणले धागे, राजकारणाचे विणले धागे, अयोध्येचं नाम बाई, अयोध्येचं नाम, भाबड्या या भक्तांसाठी नेते करी काम, लॉजिकल मुद्दा तरी भक्त काढी खोट, लॉजिकल मुद्दा तरी भक्त काढी खोट, एक मुद्दा खोडू आनंदाची लाट. म्हणजे कौशल्याचा राम या चालीवर हे ऐकायचं मनातल्या मनात. बरोबर. शेवटचं हे असं होतं, छोटंसंच होतं, म्हणजे ते 2 ओळींचं खरडलेलं. आनंदाची लाट बाई, आनंदाची लाट, मताचाच दाम, अयोध्येचं नाम बाई, अयोध्येचं नाम. पॉलिटिकल राजकीय विडंबन म्हणता येईल. हो, किंमत प्रयत्न असं म्हणता येऊ शकेल. नाही, पण छान. म्हणजे तुम्ही एरवी पण ज्या कविता तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या खरंच वेगळ्या आहेत. म्हणजे कविता म्हणून पण वेगळ्या आहेत आणि आशयाच्या अंगाने पण वेगळ्या आहेत. नक्की आपले श्रोते त्या मिळवून वाचतील किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आणि पुन्हा एकदा आजच्या या मुलाखतीसाठी मनापासून धन्यवाद. दिवाळीच्या तुम्हाला सदिच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या, आणि आनंदात, शांततामय आणि थोडंसं कमी प्रदूषण आपल्याला मिळेल असं आपण प्रयत्न करूया सगळेच. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. तुझा जागरली